नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत फेक फ्रेंड्स ओळखण्याचे 6 मनोवैज्ञानिक संकेत। तर चला सुरू करूया। कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की कोणीतरी मित्राच्या नावाखाली हळूहळू तुमचं मन आत्मविश्वास आणि वेळ दोन्ही घेतोय? ते हसतात पण मनात काहीतरी वेगळं असतं। सायकोलॉजी सांगते सगळे हसणारे मित्र खरे नसतात। आज पाहूया फेक फ्रेंड्स ओळखण्याचे 6 मनोवैज्ञानिक संकेत। नंबर 1, ते तुमच्या यशावर आनंदी नसतात। खरे मित्र तुमच्या सक्सेसवर सेलिब्रेट करतात। फेक मित्र मात्र कॉम्प्रेशन करतात। ते म्हणतील वा छान झालं, पण आतून त्यांना वाटतं का नाही मी। सायकोलॉजी सांगतं जेव्हा एखाद्याचा इगो तुमच्या यशाने दुखावतं तेव्हा ती मैत्री नाही, ती स्पर्धा असते। नंबर 2, ते फक्त त्यांना गरज असते तेव्हाच कॉन्टॅक्ट करतात। तुम्ही नेहमी अवेलेबल, पण ते फक्त काम असलं की कॉल करतात। ते तुमच्या भावनांना नाही, तुमच्या उपयोगाला अटॅच असतात। हा सर्वात स्पष्ट संकेत आहे, तुम्ही त्यांच्यासाठी ऑप्शन आहात, प्रायोरिटी नाही। नंबर 3, ते सबटेल इन्सल्ट करतात, फक्त मॅजिक बोलतात। अरे तू पण हे करू शकतोस का, तू थोडा बदललास रे का आता। हे जोक्स नसतात, हे लो की इन्सल्ट असतात। सायकोलॉजी सांगते फेक फ्रेंड्स इन्सल्ट करतात हसून, जेणेकरून गिल्ट शिवाय तुम्हाला कमी वाटावं। नंबर 4, ते तुमच्या मागे बोलतात। जर कोणी इतरांच्या मागे बोलत असेल, ते समोर गोड बोलतात आणि मागे तुमचं कॅरेक्टर स्केच तयार करत असतात। हा टॉक्सिक सर्कल आहे आणि तो मोडणं तुमच्या हातात आहे। नंबर 5, ते तुमच्या भावना कमी लेखतात। तुम्ही काही शेअर केलं, ते म्हणतील इतकं काही नाही रे। ते तुमचं पेन कमी दाखवतात, कारण त्यांना तुमचं इमोशनल डेप्थ समजायचं नसतं। सायकोलॉजी सांगते जेव्हा कोणीतरी सतत तुमचा अनुभव इनव्हॅलिड करतो, ते तुमचं मन दूर करत असतात। नंबर 6, ते तुम्हाला गिल्ट फील करून कंट्रोल करतात। तू माझ्यासाठी नाहीस का आता, तू बदललास। हे शब्द इमोशनल ट्रॅप असतात। ते तुम्हाला गिल्टी बनवतात, जेणेकरून तुम्ही परत त्यांच्या कंट्रोलमध्ये याल। खरे मित्र तुमचं मन हलकं करतात, फेक मित्र तुमचं मन थकवतात। सत्य मैत्री म्हणजे सपोर्ट आणि मॅनिप्युलेशन म्हणजे ड्रामा। तुमचं मन ओळखतं कोण खरं आहे, फक्त त्याचं ऐका। तर चला मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।